8 व्हिडिओजमध्ये 12वी इंग्लिशचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर आणि पासच्या ह्या 4थ्या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे, ज्याच्यामध्ये आपण आज प्रॉपर डिस्कशन करणार आहोत. येणाऱ्या फक्त 10 मिनिटांमध्ये तुमच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2. इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर पाहायला गेलं तर प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हे टोटल मिळून 34 मार्कासाठी आहेत आणि हे प्रश्न सर्वात धोकादायक पण आहेत आणि सर्वात जास्त मार्क पण देतात. आता धोकादायक ह्याच्यासाठी की तुम्ही जर पेपर हातात आल्याबरोबर प्रश्न क्रमांक 1 आणि 2 सोडवत बसलात आणि जर वर्षभर तुमचा अभ्यास झालेला नसेल, काही प्रॉपर अभ्यास केलेला नसेल, अननेसेसरीली हे 1 आणि 2 क्वेश्चन तुमचं 1 तास घेतात. बट तुम्ही जर वर्षभरात अभ्यास केलेला असेल तर कुठं ना कुठं हे तुम्हाला धोका देत नाहीत, लवकरात लवकर कव्हर होत असतात आणि जास्त मार्कासाठी आहे बघा. 34 मार्क 80 पैकी जोक नाही आहेत आणि 34 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 1 आणि 2 आहेत. सर, इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि 2 एक्झॅक्ट 34 मार्कासाठी कशावर येतात? व्यवस्थित चेक करा. मागच्या 5 वर्षाचा 4 वर्षाचा आराखडा तुमच्या स्क्रीनवर दिसेल. प्रश्न क्रमांक 1 तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकात टोटल 8 प्रोजेस आहेत, म्हणजे 8 धडे आहेत 1.1 to 1.8. तर प्रश्न पहिला जो असतो तो कंपल्सरी त्या 8 चॅप्टरपैकी कुठल्याही एका चॅप्टरचं एक पॅसेज येतं आणि प्रश्न क्रमांक 2 जे आहे ते अनसीन प्रोसेस येतात, म्हणजेच पुस्तकीच्या बाहेरून कुठलंही एक पॅसेज तुम्हाला देण्यात येतं आणि त्याच्या आधारावरून तुम्हाला उत्तरे लिहायची असतात. प्रश्न क्रमांक 1 पुस्तकातूनच येणार आहे, कुठलंही एक धडा येणार आहे. आता जर ऑब्झर्व केलं प्रश्न क्रमांक 1ला तर व्यवस्थित चेक करा की आत्तापर्यंतच्या बोर्डच्या हिस्ट्रीमध्ये एक्झॅक्ट काय काय झालेलं आहे, काय काय नाही. सर्वात पहिला 2022चं बोर्डशी संबंधित जर डिस्कशन केलं तर पहिला जो क्वेश्चन आला होता द कॉप अँड द अँथम या चॅप्टरमधून आला होता. 2023 आणि 2025 बॅक टू बॅक 2 वर्ष जे आहेत ते तुमच्या पुस्तकीतला धडा वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सिलन्स या चॅप्टरमधून आलेला आहे. म्हणजेच बोर्डाला आत्तापर्यंत एकाच चॅप्टरमधून 2 वेळेला प्रश्न आलेला आहे. 2023 बोर्ड आणि 25 बोर्ड आणि 2024 बोर्डाला तुमच्याच पुस्तकीतला एक चॅप्टर आहे वाय वी ट्रॅव्हल, याच्यातून प्रश्न आलेले आहेत. सर, आता हे तर झालं प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 हा कुठल्याही एका युनिव्हर्सल टॉपिकवर येतो. जसे की बघा 2022मध्ये रतन टाटाशी संबंधित आला होता. तसं तर रतन टाटा 2022मध्ये हयातीत होते, बट तरी त्यांनी दिलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर 2023मध्ये मेडिकल टुरिझमशी रिलेटेड आला होता. त्यानंतर 2024मध्ये लव, अफेक्शन, माया, दया ह्या लवशी संबंधित आला होता. ओके, अँड त्याच्यानंतर 2025मध्ये लाईफ लाँग लर्निंग अबाउट एआयशी रिलेटेड एक पॅरेग्राफ आला होता 2025मध्ये. सर, आता तुम्हाला काय वाटतंय की 2026मध्ये कुठल्या ह्याच्यावर येईल? बघा, मला माहीत असलं असतं तर 100% चांगलं असतं, बट आपल्याला जस्ट गेस करायचं असतं. कोणीही सांगू शकत नाही. इवन इंग्लिशचे चांगले चांगले यूट्यूबरसुद्धा अनेक 22, 23, 24मध्ये सांगितलेले चॅप्टर्स आलेले नाही आहेत. मग आता आपण काय करणार? जस्ट फक्त गेस लावून आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. 100% गेस लागतं, जबान काळी आहे. ओके, आता बघा, सर्वात पहिला 2026मध्ये येण्याचे चान्सेस 2 चॅप्टरची मी नावं सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्यायचे. कोणते 2 चॅप्टर्स आहेत? सर्वात पहिला आहे इन टू द वाईल्ड अँड त्याच्यानंतर आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. सर्वात पहिला कोणीही इंग्लिशचा व्हिडिओ टाकायला चालू केला तर कंपल्सरी ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डेवर टाकते. बट आत्तापर्यंत मागच्या 4 वर्षामध्ये ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे क्लासेसच्या परीक्षेशिवाय बोर्डाला एकदाही आलं नाही, बट यावर्षी चान्सेस जास्त वाटत आहेत. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे किंवा इन टू द वाईल्ड या चॅप्टरमधून येईल. सर, मात्र ह्या 2 चॅप्टरची प्रिपरेशन कशी करायची? सर्वात पहिले तुमच्याजवळ इंग्लिशची पुस्तक असेल, ऑब्व्हियसली सगळ्याजवळ असणारच आहे, बट पॅसेजचं प्रिपरेशन करण्यासाठी तुमच्याजवळ एक तर नवनीतची पुस्तक असली पाहिजे, टार्गेट पब्लिकेशनची पुस्तक असली पाहिजे किंवा अपेक्षित असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ह्या चॅप्टरचे जे पॅसेजेस आहेत ते तिथे तुम्हाला मिळतील. 100 रुपीजच्या कोर्समध्ये हे सर्व तुम्हाला अवेलेबल आहे. क्वेश्चन आन्सर सहित प्रत्येक चॅप्टरच्या क्वेश्चन आन्सर्स पॅरेग्राफ तिथं तुम्हाला नोट्स फोल्डरमध्ये दिसेल. DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरून तुम्ही परचेस करू शकता किंवा तुम्ही जर बाहेर इंग्लिशचं कोचिंग इन्स्टिट्यूट लावलेलं आहे अँड तिथं जर एक्झाम झालेली आहे तर एका ना एका एक्झाममध्ये आत्तापर्यंत
अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे किंवा इन टू द वाईल्ड या 2 चॅप्टरचा पॅरेग्राफ आलेला असेल ते व्यवस्थित सॉल्व करायचं ऑल राईट, किंवा 100 रुपीजच्या कोर्समध्ये मिळून जाईल. सर हे तर झालं सीन पॅसेज. व्हॉट अबाउट अनसीन पॅसेज? तुम्हाला आजचा व्हिडिओ संपल्यानंतर बॅकग्राऊंडला हा जो PDF दिसत आहे हा PDF 100 रुपीजच्या कोर्समध्ये मिळेल, प्लस फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळेल DA2 अकॅडमीच्या. तिथून तुम्ही घेऊ शकता, डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता आणि त्या PDFमध्ये तुम्हाला 100 रुपीज सॉरी हा जो टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला PDF मिळेल त्या PDFमध्ये तुम्हाला अनसीन पॅसेज कुठल्या आधारावर येऊ शकतात, टॉप 3 गोष्टी झालेल्या आहेत मागच्या 1 वर्षभरामध्ये, त्याच्यावर अनसीन पॅसेज येऊ शकतात ते देण्यात आलेले आहेत. सर ते कोणते आहेत? सर्वात पहिले बघा, मागच्या काही आठवड्यामध्येच महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध पॉलिटिशियनचं डिमाईज झालेलं आहे. सो त्यांच्यावर आधारित क्वेश्चन्स येऊ शकतात, एक बेसिक पॅरेग्राफ येऊ शकतो अँड त्या पॅरेग्राफवर आन्सर्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ऑल राईट, आता नीट लक्षात घ्या. सर हा पॅरेग्राफ तर तुम्ही द्यायलात आम्हाला, राईट, हा जो इथे तुम्हाला दिसायला आहे, ओके, बट याचे क्वेश्चन अँड आन्सरचा PDFमध्ये मिळतील का? येस, डेफिनेटली. कशा पद्धतीचे क्वेश्चन्स मिळू शकतात, कशा पद्धतीचे आन्सर्स तुम्हाला तिथे लिहायचे आहेत, काय नाही, हे सगळं तिथं दिसेल. हा बेसिकली हा CBSEच्या पॅटर्ननुसार आहे. थोडं मार्क्स इकडे तिकडे होतील, बट तुम्ही फोकस करायचं आहे त्या पॅसेजवर, क्वेश्चन्सवर आणि त्याचे आन्सर्स लिहिण्यावर. तुम्हाला ह्या PDFमध्ये त्या प्रत्येक पॅसेजचे आन्सर्स तुम्हाला तिथं दिसतील. इफ इन केस थोडंफार कुठल्या क्वेश्चनमध्ये डाऊट असेल तर तुमच्या रिस्पेक्टेटिव्ह कॉलेजच्या टीचर्सला किंवा ट्युशनच्या टीचर्सला विचारायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पहिलं पॅरेग्राफ अजित पवार यांच्यावर मी देत आहे. दुसरं पॅरेग्राफ जो आहे तो अशाच पद्धतीनं मागच्या काही वर्षामध्ये इंडियानं चंद्रयान मिशन 3 लॉन्च केला होता, सो सक्सेसफुल झाला होता. त्याच्याशी संबंधित एक अनसीन पॅसेज आहे, तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि सॉल्व करायचा आहे. तिसरं पॅसेज मी तुम्हाला सजेस्ट करेन याच टॉपिकवर, जो की असेल इंडियाचे जे 2 चेस प्लेयर्स आहेत, डोमाराजू गुकेश अँड रमेश बाबू प्रज्ञानंदा, यांच्यावर आधारित एक अनसीन पॅसेज देत आहे. कदाचित तुम्हाला हा येऊ शकतो. हे तिन्ही पॅसेज व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि त्याचा आन्सर्स तिथं ऑलरेडी तुम्हाला PDFमध्ये मिळेल. ऑल राईट, टोटल जर पाहायला गेलं व्यवस्थित चेक करा की प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा, पहिला 16 मार्कासाठी, दुसरा 18 मार्कासाठी, म्हणजे टोटल किती झाले? 34 पैकी तुम्हाला काहीही करून 12 ते 15 मार्क्स घ्यायचे आहेत. आता नीट लक्षात घ्या, ज्यांचं वर्षभर अभ्यास झालेला आहे, ज्यांनी क्लासेस जॉईन केलेले, ज्यांना माहीत आहे की इंग्लिशचं पेपर कसं सॉल्व करायचं असतं, ओके, बट ज्यांना माहीत नाही त्यांना ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे की बाबा जेव्हाही तुमच्या हातामध्ये इंग्लिशचा पेपर येईल 11 वाजता, सर्वात अगोदर रायटिंग स्किल्सपासून चालू करायचं. रायटिंग स्किल्स म्हणजे जे आपण व्हिडिओ नंबर 2मध्ये शिकलो होतं, फिल्म रिव्ह्यू, त्याच्यानंतर व्हिडिओ नंबर 3मध्ये शिकलो होतं, आपण काय डिस्कस केलं होतं, इंटरव्ह्यू क्वेश्चन. हां, हे फिल्म रिव्ह्यू, इंटरव्ह्यू क्वेश्चन हे सगळ्यात अगोदर करून टाकायचं. मग त्याच्यानंतर नॉवेलकडे यायचं. नॉवेल झाल्यानंतर, हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शेवटच्या 1.5-2 तासामध्ये राहिलेल्या शेवटच्या 1.5 तासामध्ये तुम्हाला ह्या क्वेश्चनकडे यायचं आहे. या क्वेश्चनकडे अगोदर यायचं नाही. जे येत नाही ते नंतर करायचं, जे येते ते अगोदर पटपट करून लिहून टाकून मोकळं होऊन जायचं. ओके, आता इमॅजिन करा की तुमचं पेपर झालेलं आहे, तुम्ही नॉवेल लिहिलं, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लिहिलं, त्याच्यानंतर फिल्म रिव्ह्यू लिहिलं, सगळं बेसिक मी अगोदर सांगितलेलं आहे ते लिहिलं. त्याच्यानंतर आता तुम्ही आलेला आहात क्वेश्चन नंबर 1 and 2 कडे, ज्याच्यामध्ये 1मध्ये तुमच्या पुस्तकीतला एक सीन पॅसेज असतं, क्वेश्चन 2मध्ये एक अनसीन पॅसेज असतं. सीन पॅसेजमध्ये जे प्रश्न येतात ते काही अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न येतात. मी तुम्हाला क्वेश्चन पेपर पण तुम्हाला एक्झॅक्ट शो करतो म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. आता हा जो पॅसेज आहे स्क्रीनवर चेक करा, जस्ट 1 सेकंड. हा 2024 बोर्डचा पेपर आहे, 25चा पण आहे, बट मी सजेस्ट 24चा करतो मोस्ट प्रॉबब्ली. ओके, याच्यामध्ये बघा हा पहिला पॅरेग्राफ आहे. आता इथे जे प्रश्न आलेले आहेत A1, A2, A3 अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न येत असतात. आता हा पहिला प्रश्न आहे
हा दुसरा प्रश्न आहे. या पहिल्या प्रश्नाला त्यांनी म्हणतात ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंग इन द सेन्स की जे पण पॅरेग्राफ तुम्हाला तिथे दिलेलं आहे त्या पॅरेग्राफवर आधारित एक तर तुम्हाला काही MCQ विचारण्यात येतात. वर पॅरेग्राफ वाचायचं आणि MCQचे उत्तर द्यायचे. मॅच द पेअर्स, वरच्या पॅरेग्राफच्या घटनांवर आधारित जोड्या लावा सांगण्यात येतं. त्याच्यानंतर क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, पूर्ण पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला काही इन्सिडेंट देण्यात येतात. तर त्या इन्सिडेंटनुसार पहिली घटना कोणती झाली, दुसरी घटना कोणती झाली ते व्यवस्थित लिहायचं आहे. फिल इन द ब्लँक्स आणि ट्रू ऑर फॉल्स. आता मी तुम्हाला 2 चॅप्टर सांगितले होते, इनटू द वाईल्ड अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे. ह्याचं पॅरेग्राफ सॉल्व करण्याच्या अगोदर आपल्या 100 रुपीजच्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये तो जो इनटू द वाईल्ड चॅप्टर आहे आणि ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे हा चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरचं पूर्ण भाषांतर मराठीमधून दिलेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही एखादी मराठीची कथा वाचता, मराठीची गोष्ट वाचता, तसं अगोदर तो चॅप्टर, ते दोन्हीही चॅप्टर्स मराठीतून वाचून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्ट काय काय झालेलं आहे, काय काय नाही, जेणेकरून तुम्हाला आन्सर देताना क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असेल, मॅच द पेअर्स असतील, हे देत असताना सोपे जातील. हे सर्व गोष्टी करण्यासाठी 2 चॅप्टर्स इनटू द वाईल्ड अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे हे दोन्ही चॅप्टर्स मराठीतून वाचण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला 20 ते 25 मिनिट लागतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही लागत. ओके, हे जर व्यवस्थित सॉल्व केलं तर तुम्हाला 2 मार्क्स ॲटोमॅटिकली पडतात आणि हे इझी आहे, अवघड नसतं. ओके, त्याच्यानंतर आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन आणि ॲनालिसिसवर आधारित 2 क्वेश्चन्स असतात. आता बघा, ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी व्यवस्थित कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल वगैरे काय काय नाही त्यांना माहीत राहते. जर आन्सर झालेलं नसेल, काही अभ्यास झाला नसेल, तर सरळ सरळ काही पॅसेजमधले जे गोष्टी आहेत ते ॲज इट इज तिथं लिहून टाकायचं. 2 पैकी अर्धा मार्क देते. चूक लिहिलात, काहीच लिहिलं नाहीत तर 0 मार्क पडणार आहे. काही ना काही लिहिलात तर 2 पैकी त्याने किती मार्क देईल, अर्धा देईल. इथं अर्धा दिले, अर्धा किती मार्क होतात, 1. नाही मला समजलंच नाही त्यामुळे मी काही लिहिलोच नाही असं जर केलात तर मग 1 मार्क पण मिळणार नाही. आणि एक मत इलेक्शनमध्ये आणि परीक्षेमध्ये 1 मार्क महत्त्वाचा असते. त्यामुळं खुल्लं सोडायचं नाही. आपण परीक्षा फीस भरलेली आहे, आपल्या पेनीमध्ये शाई गच्च भरून आहे, खुली जागा दिसू द्यायचं नाही. काहीही करायचं पण भरून टाकायचं. ओके, त्याच्यानंतर आहे पर्सनल रिस्पॉन्स. आता त्या पॅसेजवर आधारित तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत लिहायचं असतं. जे पण तुम्हाला वाटते ते लिहायचं. समजा तुम्हाला काही कळालंच नाही, वैयक्तिक मतच नाही तुम्हाला या जगामध्ये त्या 3 तासासाठी, तर सरळ पॅसेजमधले काही शब्द आणि हे ॲज इट इज लिहून टाकायचं. 2 मार्क आहे, 2 पैकी 1 त्यांना कंपल्सरी तुम्हाला देऊन टाकते पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनसाठी. ऑल राईट, इथंपर्यंत क्लिअर. टोटल प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो 12 मार्कासाठी आहे. ओके, 12 पैकी एकूण आहे 16ला, 16 पैकी 12 मार्कासाठी तुम्हाला त्या पॅसेजवर आधारित 6 प्रश्न येतात. आणि हा प्रत्येक प्रश्न इथं जे तुम्हाला दिसायलेत व्यवस्थित चेक करा. ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स, इन्फरन्स, पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी, ह्याच्यातले प्रत्येक तुम्हाला जे आहेत ते असतात 2-2 मार्कासाठी. आता जी येतं त्यातले तुम्हाला 2 पैकी 2 पडू शकतात, 1.5 पडू शकतं. जी येत नाही, काही ना काही लिहायचं भाई, अर्धा तर त्यानं देईल. काहीही करून आपल्याला तिथून 6 मार्क काढायचे आहेत, पडू शकतात. ओके, व्यवस्थित अभ्यास करायचा. पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुमचं वैयक्तिक मत लिहायचं. जसं मराठीमध्ये अभिव्यक्ती स्वमत असतं तशाच पद्धतीनं असतं. सुरुवात जे आहे, अकॉर्डिंग टू मी दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट टीचेस अस व्हॅल्युएबल लेसन्स अँड इन्स्पायर्स पीपल स्पेशली स्टुडंट्स टू वर्क हार्ड अँड अचीव सक्सेस इन लाईफ. दॅट्स इट मॅटर क्लोज. राईट. आणि वर्क करत असताना तुम्हाला जर माहीत झालं की बाबा हे कुठल्या टॉपिकचं आहे, ह्या धड्याचं नाव का आहे, तर लिहित असताना अकॉर्डिंग टू मी दिस टॉपिकचं नाव आणि मग सुरू करायचं रामायण महाभारत. ह्याच्यावर असं जर लिहिलात, टीचरचं मूड चांगला असेल तर 2 पैकी 2 पडू शकतात. पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये पण येते, 4था, आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण येते. म्हणजे सीन पॅसेजमधून पण तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स विचारतात आणि अनसीन पॅसेजमधून पण तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स विचारतात. काहीही करून चांगल्या भाषेत ते लिहायचं. 2 आणि 2 किती होतात, 4. पहिल्याचे 2, दुसऱ्याचे 2, किती झाले, 4. 4 पैकी आपल्याला काहीही करून 2 ते 3 मार्क्स काढून घ्यायचे. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लँग्वेज स्टडी असतं. आता हे त्यांनाच येतं ज्यांचं वर्षभरामध्ये ग्रामरचा अभ्यास झालेला आहे. टेन्स काय, नो सुनर्स काय, नॉट ओनली बट ऑल्सो काय, हे ज्याला माहीत आहे ते. तुमचं जर वर्षभर अभ्यास झाला नसेल तर आता ह्या दोघांच्या मागे लागायचं नाही, ह्याला इग्नोर करायचं. परीक्षेमध्ये कोणी हुशार मुलगा असेल आजूबाजूला तर त्याला विचारून लिहायचं. हे कोणासाठी आहे,
17 नंबरचे फॉर्म भरलेले आहेत. वर्षभर कॉलेजला गेले नाही आहेत, लेकरं बाळं वगैरे सांभाळण्यामध्ये पूर्ण 12वीचं टाईम निघून गेलेला आहे, अशा मुलांसाठी आहे. तुम्ही वर्षभर कॉलेज केलेलं असाल, इंग्लिशचं ट्युशन लावलेलं असाल, व्हिडिओज बघितला असाल, तर तुम्हाला हे काहीही करून यायलाच पाहिजे. ओके, बट तरी झालं नाही तर आता ह्याच्यासाठी एक्स्ट्रा टाईम द्यायचा नाही, कारण आता जर व्हिडिओ बघायला चालू केलात ते टीचर लांब लचक 4-4, 5-5 घंट्याचे एका टॉपिकचे व्हिडिओ सेंड करते. तेवढं टाईम नाही, कारण ह्याच्यासाठी असतात मार्क 4 आणि 4साठी 4 दिवस वाया घालणं शहाणं म्हणत नाहीत, येडं म्हणतात. ओके, तर हे अशा पद्धतीनं पहिला क्वेश्चन सेक्शन नंबर 1 असतो. तुम्हाला त्याच्यातलं ग्रामर जरी इग्नोर केलात तुम्ही, माइंड मॅप तर मी काढून देतो. आता बघा, ह्याच्यातले जे 18 मार्क आहेत, 18 पैकी 12 मार्क्स अनसीन पॅसेजला असतात. राहिलेले 6 पैकी काही मार्क जे आहेत ते माइंड मॅपला वगैरे असतात. ते कसं करायचं काही नाही, मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. बट काहीही करून या 34मधून तुम्हाला 12 मार्क्स काढायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. काय काय प्रॅक्टिस करायचं आहे? नंबर पहिला, पुस्तकीतले जे धडे आहेत, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड त्याच्यानंतर इन टू द वाईल्ड, हे 2 धडे मराठीतून वाचायचे आहेत. मराठीतून वाचलं झाल्यानंतर त्या धड्याच्या डायजेस्टच्या PDF मध्ये जायचं आहे, जे आपल्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये टाकलेलं आहे, आणि त्या धड्यातले पॅसेज आणि त्याच्या खालचे आन्सर्स ओन लेवलवर सॉल्व करायचे आहेत. आज दिवसभरामध्ये ह्याला उद्यावर ढकलायचं नाही, आत्ताच कंपल्सरी आजच्या आजच झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सेम इन टू द वाईल्ड पण करायचं आहे, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे करायचं आहे. हे 2 सॉल्व झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे या PDF मध्ये, जो टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळेल. या PDF मध्ये 3 पॅसेज देण्यात आलेले आहेत. पहिला श्री अजित पवार यांच्यावर आहे. दुसरा जो पॅसेज आहे तो चंद्रयान मिशन 3वर आहे, कारण अनसीन पॅसेज पण येणार आहे. चौथा जो आहे तो डोम्माराजू गुकेश आणि प्रज्ञानंदावर आहे. ते व्यवस्थित त्याचे प्रश्न उत्तर व्यवस्थित सॉल्व करायचं. दॅट्स इट. या 34 पैकी 12 ते 15, आता हे 12 ते 15 कोणासाठी? ज्यांनी वर्षभर कॉलेजला गेले त्यांच्यासाठी. तुम्ही जर प्रॉपर अभ्यास केलात, येड्यांनो 34 पैकी 30-32 पण मार्क्स तुम्ही व्यवस्थित ऑप्शन काढू शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, इमानदारीनं अभ्यास करायचा आहे. हा होता इंग्लिशचा 4था व्हिडिओ. याच्या अगोदर 3 व्हिडिओज टाकण्यात आलेले आहेत. ते तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओज व्यवस्थित वाचायचे आहेत, व्यवस्थित व्हिडिओ पाहून त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी करायच्या. त्याचे सर्व PDF टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळतील. ऑलराईट, पुढच्या व्हिडिओजमध्ये आणखी काही गोष्टी सांगेन जे इंग्लिशच्या पेपरमध्ये कंपल्सरी येतात. ते सर्वच्या सर्व व्हिडिओज आणि ते सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित पाठ करा, झेरॉक्स करा आणि सोबत ठेवा. जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत व्यवस्थित तुम्ही पास होऊन जाताल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात 5व्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आणखी 4 ते 5 मार्क मी तुमचे कव्हर करणार आहोत. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये.